नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या आता जर बघितलं तर 10-12 दिवसांनी ग्राउंड चालू होणार आहे. ग्राउंड चालू झालं म्हणजे आपल्याला प्रत्यक्षरित्या आपण लेखीसाठी क्वालिफाय होणार का नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह किंवा आपल्याला ते आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला मार्क पडल्यानंतर लक्षात येणार आहे की लेखीसाठी आपण पात्र होणार आहोत. लेखीसाठी पात्र होणार आहोत या कारणास्तव आपण सामान्य ज्ञान या विषयाकडे कशा पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान, माहितीचा अधिकार, त्यानंतर जे काही चालू घडामोडी आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये मित्रांनो चालू घडामोडीचे जोपर्यंत मार्क येणार नाहीत तोपर्यंत आपलं मेरिटमध्ये जाण्याचं किंवा मेरिटमध्ये येण्याचं स्वप्न साकार होणार नाही. त्यामुळे चालू घडामोडीसाठी तुम्ही लक्षवेध, त्यानंतर देवा जाधवर सरांचं युनिक अकॅडमीचं चालू घडामोडी पुस्तक किंवा राजेश भराटे सरांचं चालू घडामोडीचं पुस्तक, परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड यातून अभ्यास तर करायचंच आहे. पण हा जो काही 15 दिवसाचा कालावधी आहे तो वारंवार न्यूजपेपर मधून व्यवस्थितरित्या टिप्पणी करून व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे. हा गेम चेंजर सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या लक्षात आल्याशिवाय किंवा मार्कामध्ये भर टाकणारा आहे या कारणास्तव तुम्ही अभ्यास केला तरच आणि तरच आगामी पोलीस भरतीमध्ये तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. एका जागेला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात गेलात तरी किती एका जागेसाठी 100 विद्यार्थी तर फिक्स ठरलेलेच आहेत. आणि जर तुम्हाला हा गेम पलटवायचा असेल किंवा आपल्या अंगावर वर्दी आणायची असेल तर चालू घडामोडीकडे आवर्जून लक्ष द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.